नमस्कार श्रोत्यांनो, मी वृषाली चाटोरीकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज सुप्रसिद्ध लेखक महात्रया रा यांच्या इंग्रजी पुस्तक अनपोस्टेड लेटर्स याचा मराठी अनुवाद न पाठवलेलं पत्र या पुस्तकातील एका छोट्याशा उतार्याचं वाचन मी या ठिकाणी करून दाखवणार आहे. उतार्याचं नाव आहे लाड तुम्हाला क्षीण बनवतात, प्रेम तुम्हाला निर्माण करतं. असं दिसतं की प्रेमाच्या गरजेपेक्षा लाड करून घेण्याची गरज माणसाला अधिकच झुरवते. दोन्हीत फरक काय? अनेक लोकांना वाटतं की प्रेम म्हणजे आपल्या जिवलग व्यक्तींनी आपल्याशी सतत कोमलपणेच वागावं आणि आपल्याशी प्रत्येक बाबतीत सहमतच व्हावं. कधीच तक्रार किंवा टीका करू नये. आपल्याला कधी आपल्या आरामदायक कोशामधून बाहेर ढकलूच नये. आपण जसे आहोत तसंच आपल्याला राहू द्यावं आणि आपल्याला बदलण्याचा प्रयत्न कधीच करू नये. हे झाले लाड. माझ्यावर फक्त मला ज्या प्रकारे प्रेम केलं जावं असं वाटतं त्याच प्रकारे प्रेम करा. प्रेम म्हणजे लाड करणारं प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे परिवर्तन घडवून आणणारं प्रेम. लाड तुम्हाला क्षीण बनवतात, तर प्रेम तुम्हाला निर्माण करतं. अहो, कोणीच परिपूर्ण नसतं. सुधारणेसाठी अपरंपार वाव असतो. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्या खेरीज कोणालाच तुमच्यात सुधारणा होत आहे की नाही ह्याच्याशी काही कर्तव्यच नसतं. सहिष्णुतेच्या नावाखाली लाड तुमच्यातल्या कमतरता तशाच ठेवतील. तुमच्या अहंकाराला दुखवण्याचा धोका पत्करून प्रेम तुम्हाला प्रामाणिक प्रतिक्रिया देतं, ज्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. लाड करणं हे नशा करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक संध्याकाळभर विरंगुळा मिळतो, पण तुमच्यात बदल काहीच होत नाही. प्रेम मात्र ध्यानधारणेसारखं असतं. काहीच घडत नाही असं कदाचित वाटेल, पण तरी तुमच्या बाबतीत सर्व काही बदलून जाईल. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं आणि आपल्याला घडवावं ह्याचा ध्यास घ्या. कुणीतरी आपले लाड करावेत आणि आपण होतो तसेच साकळून जायला मोकळं राहावं असा ध्यास घेऊ नका. माझ्या जीवलगांनो, माझं प्रेम तुम्हाला हव्या त्याच प्रकारच्या पुडक्यातून कदाचित येणार नाही, पण माझं प्रेम एक मोठं कार्य पार पाडेल जे तुम्हाला स्वतःला निर्माण करेल. धन्यवाद.